जेवताना विषय काढायची काय गरज आहे का? भरलं ताट्यावरनं उठून गेलं ना भाऊजी. वल्लरीला बी वाईट लागलं मस्त. नाही 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 वहिनी, असं काही नाही आहे. हे बघा, सासूबाईंच्या मनात जे आलं तेच त्या बोलल्या ना. एवढं काही नाही त्यात, त्यामुळे इट्स ओके. आणि ह्यांनी उगाच ओव्हर रिॲक्ट केलं, एवढं काही नाही आहे त्यात. सासूबाई तुम्ही नका काळजी करू, मी ह्यांच्याशी बोलून येते. हां हा गो नका काळजी करू, आले. काय हो तुम्ही पण ना आजकाल एक नंबरचे चिडके बिब्बे झाला. एवढ्या कारणावरनं काय चिडतो? एवढं तेवढं कारण होतं ते. बरं ठीक आहे, मान्य एवढं तेवढं नव्हतं तुमच्यासाठी नसेल, पण एक गोष्ट सांगू का, सासूबाई आता उतार वयात आहेत. त्यांना वाटत असेल त्यांच्या नातवंडाचं तोंड पाहावं त्यांनी, त्यात काय चूक आहे? महेंद्र दादांचं बाळ गेलं, संगीता वहिनी गेल्या, आणि त्यानंतर पप्पा गेले. त्यांना नक्कीच एकटं वाटत असणार आहे सगळ्यामुळे. आता त्या आपल्याकडनं अपेक्षा नाही ठेवणार तर कोणाकडनं ठेवणार? आपण सोडून दुसरं कोण आहे हो त्यांचं? तुम्हीच सांगा. बोलू पण काय ग, काय झालं? काही नाही, जेवायला बसलो होतो, सासूबाईंनी बाळाचा विषय काढला, मग काय चिडले साहेब, न जेवता खाली निघून आले. तुम्हीच सांगा त्याच्यात आहे काय घाई आहे बाळाची? व्हायचं तेव्हा होईल ना. हो, पण त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? हवं तर तुम्ही जाऊन डॉक्टरला भेटून या ना, एवढं ऍडव्हान्स झालंय सगळं. हो त्याच्यात आहे, तुम्ही तरी असं बोलू नका. का तुम्ही पण त्यांच्यासारखाच विचार करताय? काय सगळ्यांचं बाळ 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 चाललंय? व्हायचं तेव्हा होईल बाळ. ऐकून घ्या. अरे मनोज, तेजाताई सॉरी, तेजाताई यांच्या वतीने मी सॉरी म्हणते. बाळाचा विषय निघाला म्हणून हे एवढे का चिडले असतील? अजून राग गेला नाहीये? अहो लग्न झालंय म्हटल्यावर लोकांच्या अपेक्षा असणारच ना बाळाकरताच्या. गुड न्यूजचा विचार करणारच ते. बोलू तुला समजत नाहीये मला नेमकं काय म्हणायचंय ते. तेजाताई काय हो अचानक व्हिडिओ कॉल? आपल्या तेजा मॅडम रुसल्या आहेत आपल्यावर. ऐक, का बरं, काय झालंय? का वल्लरी, हे तू तर विचारूच नकोस. मी जोक पाठवला होता आपल्या ग्रुपवर, तू तो बघितलास, मेसेज वाचलास आणि तरीही काही रिप्लाय नाही दिलास. कोणता मेसेज? घ्या, स्वतःच्या संसारात इतक्या गुरफटलेत तुम्ही की मी मेसेज पाठवलाय हे पण लक्षात नाहीये तुमच्या. ओ सॉरी 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 सॉरी, तो मेसेज ना, नाही नाही मी वाचला तो मेसेज आणि हसले सुद्धा. हो ना, कळलं मला. तिकडे आलं होतं लिहून मेसेज सीन. तो मेसेज वाचलास पण रिॲक्ट नाही झालीस त्यावर काही. सॉरी, ते कामाच्या गडबडीत विसरले हो. एक्झॅक्टली, मीही तेजाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. मी पण मेसेज बघितला, वाचला सुद्धा, हसले सुद्धा. रिप्लाय देणार तितक्यात आमचा रघु धडपडला, त्यामुळे राहून गेला रिप्लाय द्यायचा. त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? अच्छा, म्हणजे मी विनाकारण चिडतीये. तुम्हाला कळतंय का, अशाने ना आपल्यातला कम्युनिकेशन गॅप वाढत जाईल. तेजा जरा अति होत आहे बरं का. नाही म्हणजे संसाराच्या कामाच्या गडबडीत एखाद वेळेस रिप्लाय द्यायचा राहून जाऊ शकतो ना. नाही बरोबर आहे, तुम्ही ना तुमच्या संसारात इतक्या बिझी आहात की उद्या चुकून माकून मला हार्ट अटॅक आला आणि मी मदतीसाठी म्हणून तुम्हाला फोन केला तर तुम्ही तुमच्या संसारातच मग्न असाल.
मग तेव्हा या नंतर डायरेक्ट श्रद्धांजली द्यायला. मायव त्याच्यात काय बोलताय हो तुम्ही? तेजा एकदा रिप्लाय दिला नाही म्हणजे कम्युनिकेशन गॅप वगैरे काही वाढत नाही हो. आणि तेजातही मेसेजला रिप्लाय केला नाही म्हणजे मैत्री महत्वाची नाहीये असं होत नाही. हे बघा, लग्नानंतर जबाबदारी वाढते. घर कसं भरल्यासारखं होईल. आपण ना घरीच प्रसाद करूया, सागर संगीत एकदम जास्तीत दूध आणते, विरजण लावते आणि पूजे उपवास असणार की नाही पूजेचा, म्हणजे आपण साबुदाणा बी करायला लागेल. हो, सगळी तयारी करते मी. अगं का वहिनी एक विचारू का? हां, नाही म्हणजे महेंद्र दादा चिडल्यात माझ्यावर, मला माहितीये. तुम्ही चिडला नाही आहात ना माझ्यावर? काय बोलू राहिली तू? अगं ह्या घरात ना म्हणजे तुझ्यामुळे आपलेपणा वाटतो. ग तू आहेस म्हणून बरं वाटतं मला. माझी बहीण सुमन, तिने तर मनोज भाऊनं उद्ध्वस्त केलं होतं अगदी, पण तिची मोठी बहीण असून मला आपलं म्हणलं तुम्ही. घरात आश्रय दिलात, मला समजून घेतलं. वहिनी प्लीज, काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्ही उलट महेंद्र दादांना सावरलंय, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, त्यांना प्रत्येक वेळी सांभाळून घेताय तुम्ही. उलट आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे की तुम्ही महेंद्र दादांसोबत सुखी आहात ना? हे बघा, तुम्ही आमच्यासाठी खूप करताय आधीच. हे ग, यांना पण किती समजून घेतेस तू. यांच्या कामधंद्यासाठी किती वेळा पैसे दिलेस त्यांना, पण सगळे बुडवले. एक पण कामधंदा जमला नाही. वल्लरी, एक सांगू का तुला? विनंती कसली करताय? हक्काने मागा माझ्याकडे जे काही हवंय. बोला, काय हवंय? वल्लरी, यापुढे हे घर यांच्या नावावर करायचा विषय काढायचा नाही. हा, मी समजावेन यांना, मला कळतच नाही ग, यांच्या डोक्यात हे खूळ कुठून शिरलंय. मला आपलं घर एकत्र पाहिजे ग. तुम्ही खरंच किती विचार करता या घराचा. तुम्हाला हवंय अगदी तसंच होणार आहे सगळं. मायवा बाई, तुझं काम पडलं आणि मी बोलत बसले. तू कर, मी देवळात जाऊन येते. हा, बरं, नका काळजी करू. बस बस बस. हा, पण हे सगळ्यांना नाही लागत. म्हणजे प्रॉब्लेम काय ना, एकदा का मुलीचं लग्न झालं की तिचे आई बाबा डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखा तिचा विषयच सोडून देतात आणि मग संसारातले प्रॉब्लेम्स फेस करताना ती मुलगी एकटी पडते. नाही, माहेरच्यांनी मुलीच्या सासरी लुडबुड करूच नाही, पण म्हणून ती एकटी पडणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. थोडक्यात काय, प्रत्येक नात्याची एक सीमारेषा असते आणि ती प्रत्येकाने पाळायला हवी. सासरच्यांनी पण आणि माहेरच्यांनी पण. एक्झॅक्टली. पण हे माझ्या आईला नाही ना कळत. तिला तिचा स्वार्थ दिसतो फक्त. आता या सगळ्यामुळे माझ्या आणि अजितच्या संसारावर कुठलं संकट येणार नाही एवढी प्रार्थना करू शकते मी स्वामींकडे, बस. प्रेरणा, डोंट वरी, असं काहीही होणार नाहीये. अरे आलात तुम्ही? कांदा तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते मी. अहो, चहा नाश्ता काय नको, बस माझ्याजवळ थांब. काय झालं? सगळं ठीक आहे ना? ठीक आहे, डोकं चिपून देऊ? प्लीज.
बरं वाटलं. बरं ऐका ना, मला माहित नाही हे करेक्ट टाइम आहे की नाही बोलायचं, पण मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल. महेंद्र दादांविषयी बोलायचं. काय झालं? मी गेलो परत काही बोलला का? नाही 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 नाही, तसं काही नाही झालं. माझं ऐकून तरी घ्या आधी. बोल. मला असं सुचवायचं होतं की आपण महेंद्र दादांना नवीन बिझनेससाठी मदत करूयात का? मला हे समजत नाहीये, हे खूळ तुझ्या डोक्यात कोणी टाकलंय? दरवेळी नवीन बिझनेस सुरू करायला पैसा कुठून आणायचा? आपल्याकडे का पैशांचं झाड आहे? बरं ठीक आहे, नवीन बिझनेस सुरू करून दिला, मेहनत करायची तयारी, यश मिळते नाही ना? दरवेळी तोटा होतो, पैसे मात्र आपले बुडतात. मी काय म्हणते, हा शेवटचा प्रयत्न, शेवटचे पैसे देऊयात त्यांना बिझनेससाठी. हे बघा, स्वतःच्या पायावर उभे राहिले ना तर मला खात्री आहे त्यांना यश नक्की मिळेल. माझा विश्वास आहे त्यांच्यावर यावेळेला. माझा विश्वास नाहीये त्याच्यावर. मी त्याला 1 रुपया सुद्धा नाही देणार. अहो पण वल्लू, यावेळी माझ्याकडून कुठलीच अपेक्षा ठेवू नकोस. सॉरी. ऐकून, अहो चिडले? काय झालं यांना? आजकाल सतत चिडत असतात. काय कारण आहे ह्याच्या पाठी? ही भांडी एवढी पुसून काय ग वल्लरी, तोरण करायला बी घेतलं? हो. तुला सगळं कसं जमतं ग? हा, हातातलं उरक पण आहे तुले. कसला उरको वहिनी, अजून बाळकृष्णाची मूर्ती सजवायची आहे, स्वयंपाक बाकी आहे, आणि तुम्ही सुंठवडा तयार केलाय ना? किती काय करतेय. सुंठवडा तयार आहे बरं का जाऊ बाई. मला माहितीये तुला आवडतो सुंठवडा. अगं हो, रुईची पानं आणायला लागतील ना, त्याच्यावर उपवास सोडायचा असतो. हो, ती बघायला पाहिजे. आणि अरे मी बघते. अगं मी बघते ना.